नमस्कार. 15 ऑगस्ट 2022 75वा भारतीय स्वातंत्र्य दिन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. घरोघरी तिरंगा या अभियानामुळे आपल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या घरी तिरंगा फडकवता आला. हे नक्कीच खूप आनंददायी आहे आणि अभिमान वाटावा असंच आहे. असं जरी असलं तरी कुठेतरी आपल्याला काही घटना, प्रसंग आणि व्यक्ती यांची आठवण येतेच ना. म्हणजे हा आनंद सोहळा आपण साजरा करतच आहोत, पण तरी देखील त्या घटना, ते प्रसंग, त्या व्यक्ती यांची आठवण होतेच. आपले सगळ्यांचे आवडते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची एक वेगळीच कविता वाचनात आली आणि ती कविता अर्थातच प्रचंड आवडली. ती कविता मी वाचते आणि एक अत्यंत वेगळी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे हे भारत सैनिका. हे भारत सैनिका. हे भारत सैनिका. हे भारत सैनिका, कोणाला तमा आहे आज यमकांची आणि छंदांची. आम्रवनातील कोकिळ गीतांचे ते साज शृंगार बाजूला सारून, लक्षावधी जखमांचे तेजस्वी पुंज अंगावर आकाशाप्रमाणे मिरविणाऱ्या मृत्यूच्या सहस्त्रमुखी फण्यावर पाय रोवून मानवतेच्या अजेय संकल्पाचा ध्वज अरुणोदयात माखलेल्या मेघाप्रमाणे विश्वांबरात झळकविणाऱ्या हे रक्तरंजित रुद्र पराक्रमी सत्व समर्थ भारत सैनिका, माझे शतशः प्रणाम. माझे शतशः प्रणाम येत आहेत तुझ्याकडे, किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या सागरी समीरासारखे मुक्त, अगदी मुक्त. आकाशात वैनतेय, सागरात वडवानल, भूमीवर वज्ररूप असलेला तू आहेस कृतांत पहारेकरी न्याय शांतेच्या दुर्गावरील. जेव्हा रवींद्रांनी गौरवलेल्या सोनेरी भूमीच्या नीलाकाशात संचार करणारी हिमशुभ्र कबुतरे जहरी बाणांनी घायाळ होऊन जमिनीवर मरून पडली, जेव्हा असंख्य माणसांचे रक्त पिऊन उन्मत्त झालेल्या असुरांची पावले जगज्जेत्याच्या गर्वाने लांछित करू लागली, त्या सोनार भूमीची माती अभद्र वासनांच्या निखाऱ्यावर जळलेल्या सहस्रावधी अबलांच्या असहाय्य आर्त किंकाळ्यांनी निशस्त्र आकाश शर्मिंदे झाले. निवडुंगाच्या फडाफडावर लोंबली प्रज्ञावंतांची मस्तके आणि तळ्याच्या पाण्यावर तरंगले अर्भकांचे भयविव्हल नेत्र. जेव्हा वनवासी हताश शतविध संस्कृती देशाचे दरवाजे ठोठावीत सुरक्षित आश्रयासाठी सैरा वैरा धावू लागली, तेव्हा लक्षावधी स्तंभ फोडून शांतीचे विजेच्या विराट लोळाप्रमाणे हे नरसिंहा तू बाहेर आलास आणि त्या गर्वोद्गत असुरपतीची लोंबवलीस लक्तर निमिषार्धात आपल्या कराल नखाग्रांवर. पूर्व पश्चिमेकडील आकाशाने पाहिलेला हा तुझा त्रिदल पराक्रम घडवित आहे अपूर्व इतिहास, अपूर्व सन्मान माझ्या माय देशासाठी. आणि इतकीच किंबहुना अधिक अपूर्व इतिहासात आजवर न घडलेली मला जाणवते आहे ब्रॉन्झच्या पहाड पुतळ्यासारखी आसे तू हिमाचल मातीचे सत्व पिऊन क्षितिजावर उदय पावलेली तुझी उत्तुंग एकात्मता. जात पोटजात धर्म इत्यादी
जीर्णाग्रहाच्या कंजूष कर्दमांमध्ये तमोयुगाचे अवशेष होऊन ओंगळ कीटकांप्रमाणे येथील मानव समूह डुंबला असताना समरांगणाच्या तीर्थावर तू मानलीस एकच जात, सैनिकाची. मानलास एकच धर्म, शस्त्राचा, आणि सर्व धर्मियांच्या रक्ताने लिहिलीस एक अनोळखी, लिहिलास एक अनोळखी पण दिव्य शब्द या देशाच्या संपूर्ण नकाशावर. तो कोणता शब्द माहिती का? तो शब्द आहे आम्ही. लिहिलास एक अनोळखी पण दिव्य शब्द या देशाच्या संपूर्ण नकाशावर आम्ही. यातच आहे माझ्या मायभूमीच्या प्रकाशमान भविष्याचे आश्वासन. हे भारत सैनिका, शतशः प्रणाम. जय हिंद. कुसुमाग्रजांची ही कविता थोडी मोठी होती, पण आता जी मी पुढे कविता वाचणार आहे ती कविता खूप छोटी आहे, पण त्याचा अर्थ. कुसुमाग्रजांना कोणता स्वर सर्वात मधुर वाटतो हे त्यांनी या कवितेत सांगितले. कवितेचं शीर्षकच हे आहे स्वर. खूप सुंदर कविता आहे. स्वर. स्वर, सर्वात मधुर स्वर, ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना सागराचा, ना पूजनाचा, ना आमंत्रक ओठातील हसण्याचा. सर्वात मधुर स्वर कोठेतरी कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळखळा तुटण्याचा. स्वर. कुसुमाग्रज. हे बरोबर आहे ना की सर्वात मधुर स्वर कोणता असेल तर कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळाखळा तुटल्याचा स्वर. क्या बात. आणि आता कुसुमाग्रजांचीच एक कविता मी वाचणार आहे, जी की आपण केवळ शाळेत अभ्यासलेली नाही आहे, तर आपल्या प्रत्येकाला ती आवडलेली अशी कविता. अनामिकास. कुसुमाग्रजांचीच आपल्या सगळ्यांची अत्यंत आवडती कविता अनामिकास. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठवून जाशी. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरीन गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला, तुझला मृत्युंजय वीरा. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. अनामिकास. कुसुमाग्रज. सर्व भारत सैनिकांना, अनामवीरांना माझे कोटी 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 प्रणाम. हा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो. जय हिंद. जय महाराष्ट्र.